नमस्कार मंडळी, तुम्ही पाहत आहात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एक सुंदर किल्ला नांदगिरीचा किल्ला। मित्रांनो, 1000 वर्षांपूर्वी भोजराजांनी बांधलेला हा नांदगिरीचा किल्ला म्हणजेच शिवकाळापासूनचा दुर्ग कल्याणगड। या गडावर मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण ट्रेक, पाण्याचे टाके तसेच प्राचीन गुहा बघितली। तर आता या सुंदर गडाचा मुख्य बालेकिल्ला बघण्याची वेळ आलेली आहे। तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत सोबत राहा। किल्ल्याचं आणखी एक प्रवेशद्वार या भागात आपल्याला बघायला मिळतं। चला या, हे बघू शकता आता किल्ल्याचं दुसरं प्रवेशद्वार आहे, म्हणजे बालेकिल्ला म्हणू शकतो आपण। इकडे तटबंदी आहे बघा। खरं सांगतो मी कुठला बोल इथले ह्याला घे वगैरे तरी जा खाली गोड आहे इथे तुला बाऱ्यांच्या दिली चल बा काका करता काय बाबा वेळे काय करते व्यवस्थित आहे ही कमान आपल्या दरवाजाची दुसऱ्या कल्याणगडाचा। व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी। वरच्या भागात डागडुजी केलेली दिसते पण व्यवस्थित म्हणू शकतो। इकडं हनुमानाचं मंदिर आहे। इथं मारुतीरायांचं मंदिर आहे बघा। प्रत्येक किल्ल्यावरती आपण बघतो मारुतीरायांचं दरवाजाच्या आतमध्ये मंदिर असतं। हे बघा किल्ल्यावरती यायला रस्ता, आणि हे शिवकालीन मारुती मंदिर। अडचण पट्टी नाही दादा या मंडळी, तुम्ही जी समाधी पाहत आहात ही आहे कल्याण स्वामी महाराजांची। हे सज्जनगडच्या समर्थ रामदासांचे सर्वात प्रिय शिष्य होते। काहींच्या मते या कल्याणगडाला याच कल्याण स्वामींच्या नावावरून कल्याणगड म्हटले जात होते। चला काही नाही हे बघा, शिवकाळात किल्ला बांधण्यासाठी लागणारा जो चुन्याचा घाण असतो त्याचं हे चाक दिसतंय। म्हणजे गडावरती बरंच पूर्वीच्या काळी बांधकाम केलेलं असावं, आणि इथंच आपल्याला हे बांधीव टाकं दिसतंय बघा। पूर्णपणे बांधलेलं आहे। या बाजूला बांधकाम आहे, या बाजूला खडक आहे। कल्याण स्वामींची आहे ना समाधी? बर, आपल्या समर्थ रामदास स्वामींचं शिष्य होत आहे का नाही? बर, या इथं गोरक्षनाथांचं मंदिर आहे। गोरक्षनाथ मंदिर काय करू?
त्यांचे फोटो येते लाकडं ती येते उजड काय नमस्कार शिवभक्त या शिवतीर्थावर आपले मित्रांनो, ही वास्तू देखील दगडे पूर्वीच्या काळची आणि त्यावरती लेप घातलेला आहे आपल्या सिमेंटचा. मोबाईल नसेल ना तुमच्याकडं? आज गडावरती जयंतीचा कार्यक्रम असल्यामुळं हे बघा शिवकालीन बांधकामाचे अवशेष. पाणी वा वा वा. गडावर पिण्याच्या पाण्याची सोय देखील आहे मित्रांनो, बरं की. आपण जयंती उत्सव सोहळा बघितला. आता किल्ल्याच्या जरा पुढच्या भागात जाऊ. संपूर्ण गवत वाढले बघा किल्ल्याच्या वरच्या भागात. तर आपल्याला शिवकालीन जेव्हा काही वाचतोय त्या सध्या दिसणं जरा कठीण आहे. बघू आपण. हा, हे बघू शकता तुम्ही इथं पायऱ्यात. गडावरती हे वडाचं झाड आहे बघा, जे आपण गडावर कुठूनही जरी आपण बघितलं तर हे वडाचं झाड आपल्याला दिसतं. आणि गडाची रुंदी कमी आहे, आपल्याला जास्त असं विस्तार नाही गडाचं, त्यामुळं असा लांब आकाराचा किल्ला आहे. त्यामुळे एवढ्या काही गोष्टी जास्त नाहीत किल्ल्यावर दाखवण्यासारख्या. ती गुहा, आपल्या मारुतीरायांचं मंदिर, तासिवकडे आणि एक वडाचं झाड आहे बघा. विचार करा, गडावर इतर कोणतंही मोठं झाड एक पण नाही जे असं हे प्राचीन असं वडाचं झाड आहे बघा. आणि आत्ता मी उभा आहे तर ह्या बघा, ह्या ज्या शाळा दिसत आहेत आपल्याला कोरीव दगडी, तर ह्या किल्ल्याच्या बांधकामाच्या आहेत, इथं वापरल्यात खालच्या बाजू. तर इथं एक मोठी शाळा आहे बघा. आणि हा संपूर्ण तुम्हाला सांगतो कल्याणगड. या बाजूला तुम्हाला दुसरा असा दिसतोय तो जरंडेश्वर. इकडं बर्गेवाडी, आंबवडे, गणेशस्थळ, विठ्ठलवाडी अशी छोटी छोटी गाव आहेत. कल्याणगड नंतर पुढे इकडं साखरगड. आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो, आता 350 वर्षानंतर आपल्या प्रत्येकच किल्ल्यावरती आपल्याला वास्तू बघायला भेटतील अशी अपेक्षा करणं थोडंसं जास्तच होईल. पण जे काय का असं आपल्या पूर्वजांनी या ठिकाणी सांडलंय रक्त, त्यामुळं आपल्याला या भूमीचं कायमस्वरूपी म्हणावं लागेल भक्त. कारण आज आपण जे जगतोय मोफत सुखाचं जीवन, ते पूर्वजांनी सांडलेल्या रक्तामुळे. आणि त्यांचं संरक्षण केलं आपल्या या शिवछत्रपतींच्या गडकोटांनी. तर मित्रांनो, हे गडकोट आपल्यासाठी आपल्या पूर्वजांसारखेच आहेत. तर बघू शकता, ह्या पूर्वीच्याच शाळा आहेत भल्या मोठ्या. या बाजूला हा प्राचीन असा वड तुम्ही बघितला. आता आपण पुढं जाऊया. तिथे एक झेंड्याचा बुरुज आहे, तर तो थोडासा आपल्याला खालून तर दिसतो. आता प्रत्यक्षात तिथं जाऊन बघूया की कसा वाटतोय तो. चला. अरे बापरे, आता त्या बुरुजाकडे जायला तुम्हाला तिकडं काठी दिसत असेल बघा. जायचं कसं? हे बघा, हे बांधकाम आहे. मी सध्या उभा आहे, ती सगळं चौकोनी बांधकाम आहे. आणि हे सगळ्या या झाडीत पूर्वी आपल्या राजांच्या काळातलं वाडं होतं, पण आता ते नाहीत. खरं तर त्या बुरुजाकडे जाणं रिस्कीच आहे,
तरी मला जावंच लागल. आपल्या नांदगिरी गावच्या आपल्या छोट्याशा बहिणी आहेत. दमन चला ते आपल्याला वाट दाखवतील. एवढं किल्ला फिरतो पण घराजवळचा किल्ला माहित नाही. आनंद शिरतोडे माझं नाव आहे. हिवाळ्यात हां चला. चढून आलाय का गाडीनं आलाय? होय. हा पायथ्यालाच घर आहेत का तुमची? मग तुम्ही असं काय सराव वगैरे करता का? कधी कधी येता महिन्यात वर्षात? होय. गडाच्या या भागात आपल्याला दिसतं एक पाण्याचं तळ. तर संपूर्णपणे खडकात असणारं हे तळ आहे बघा. आणि आता पावसाळ्यात भरलं होतं, आता ते मुजलं आहे, गवत वाढले त्यात. आणि तुम्ही मित्रांनो बघाल आणि हे तळ फक्त दिसतंय पुढच्या भागात. आणि आपण झेंडा बुरुजाच्या ठिकाणी आलो. इथं ध्वज लावला जायचा आपला स्वराज्य काळात. आता आपण एका दुसऱ्या छोट्याशा टाक्याजवळ आलोय बघा. बघा हे नक्कीच शिवकाळातलं असावं. पिण्याच्या पाण्याचं टाक शिवकाळातलं. तिथून उतरायला जागा आहे. बघू आपण प्रयत्न करू तिथं जायचं. मित्रांनो बरेच लोक या किल्ल्यावरती येतात, पण असे ठिकाणं मात्र राहून जातात त्यांच्याकडून. तर आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. या टाक्यातलं पाणी आपले पूर्वज प्यायचे बघा. नक्कीच हे पिण्याच्या पाण्याचं टाक आहे मित्रांनो. त्याच्या रचनेवरून लक्षात येत आहे. खाली गाळ साठला आता सध्या तलावरती. हे बघा तटबंदीचे आपल्याला बांधकाम दिसतंय. पूर्वी अशी उंच अशी तटबंदी असू शकते या किल्ल्याला. जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं बांधलेली असणार आहे. आता खरं आपण चाललोय गवतातून. आता बघा आपण आलोय एका बुरुजावरती. आता हे टोकावला बुरुज आहे बघा. आणि हे बुरुज आपल्याला आज पण व्यवस्थित दिसतो. तर हा बुरुज बघा कसा आहे. आणि हे आपल्या गडावरती आपण तिथून इकडं चालत आलो. तर बघू शकता आता वाहनांसाठी रस्ता सुद्धा केलेला आहे. खाली दिसतात वाहनं आपल्याला इथं लावलेली दिसतात बघा. आणि हे साता रोड आहे मित्रांनो. पुढं दिसतोय हा जरंडेश्वर. आणि त्याच्याच जवळ माझं खाली पायथ्याला जळगाव नावाचं गाव आहे. आणि ह्या साता रोडपासून हा रस्ता येतो. हा सरळ बघा जातो नांदगिरीला. आणि मग तिथं आपण ट्रेक करतो. किंवा या नांदगिरीच्या अलीकडंच हा गाडी रस्ता आहे. त्यानं सुद्धा तुम्ही वरती किल्ल्यावरती त्या पवनचक्क्यांच्या पासून वरती रस्ता आहे वरती यायला. दरवाजाजवळ गाड्या येऊ शकतात या किल्ल्याच्या. तर हा सर्व आहे आमच्या गावाचा परिसर. तर माझ्या शिवप्रेमी मित्रांनो, तुम्हाला माझा हा कल्याणगड नांदगिरीचा किल्ला दाखवण्याचा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच गड किल्ल्यांवरती मी फिरत असतो आणि त्याची माहिती यूट्यूबवर टाकत असतो. तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला बघायला मिळेल. चला, जय शिवराय. धन्यवाद.